एक 24 वर्षांचा तरुण होता आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक स्वप्न तरळत होतं. इस्रायल मधला सर्वात तरुण माउंट एव्हरेस्ट सर करणारा हे बिरुद आपल्या समोरही लागावं. आणि हे स्वप्न त्यानं का पाहू नये? त्याचा हक्कच होता या स्वप्नावर, कारण त्याच्या अगोदरही भरपूर विक्रम त्यानं केलेले होते. तो पहिला इस्रायली तरुण असा होता ज्यानं 8,000 पेक्षा जास्त उंचीचे सर्व गिर्यारोहण केलेले होते. तो इस्रायली पहिला असा तरुण होता ज्यानं हिवाळ्यामध्ये युरोपातलं सर्वात उंच गिर्यारोहण केलेलं होतं. आणि तो इस्रायली असा पहिला तरुण होता ज्यानं अन्नपूर्णा 1 सारखं अत्यंत प्राणघातक असणारं शिखर सुद्धा सर केलेलं होतं. आणि आता अवघ्या 300 मीटरच्या टप्प्यात त्याला माउंट एव्हरेस्टचं शिखर दिसत होतं. अवघे हे 300 मीटर आपण चढून वर गेलो की यस, इस्रायल मधला यंगेस्ट पर्सन ज्यानं माउंट एव्हरेस्ट सर केलं हे नामाभिधान आपल्या समोर लागणार हे त्याला माहित होतं. त्याची नजर शिखराकडे खिळलेली होती. आता आपल्याला तिकडे जायचं आहे हे सगळं त्याच्या डोक्यात होतं. पण अगदी थोड्याच अंतरावर त्यानं असं काही पाहिलं की ज्याच्यामुळे आपल्याला हा विक्रम गाठण्यापेक्षा माउंट एव्हरेस्ट उतरायला लागणं अधिक महत्वाचं आहे हे त्यानं हेरलं. कशासाठी माहित आहे? कारण त्याला मूल्य जास्त महत्वाची वाटत होती आपल्या स्वतःच्या विक्रमापेक्षा. त्यानं अवघ्या काही अंतरावर एक तरुण पाहिलेला होता ज्याला तो खाली कॅम्पवर भेटलेलाही होता. तो तुर्कस्थानचा आयदीन इर्माक होता. पण आता मात्र त्याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हतं, ऑक्सिजन मास्क नव्हता, हातात ग्लोव्ज नव्हते. आणि खरं सांगायचं तर कोणत्या क्षणी मृत्यू येऊन आपल्याला घेऊन जाईल याचीच तो तिथे वाट पाहत होता. आता याला लगेच डिसिजन घ्यायचं होतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर जायचं की याचा प्राण वाचवण्यासाठी खाली त्याला घेऊन यायचं? हा तरुण एका मुलाखतीमध्ये स्वतःच असं सांगतो, त्यावेळेस माझ्यासाठी लूज लूज सिच्युएशन होती. आपण विन विन सिच्युएशन म्हणतो की नाही, हा तरुण म्हणतो त्यावेळेस माझ्या समोर लूज लूज सिच्युएशन होती. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, माझा विक्रम पूर्ण करण्यासाठी मी जर वर गेलो असतो तर ह्या तरुणानं त्याचे प्राण सोडले असते आणि मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. आणि जर ह्या तरुणाला वाचवण्यासाठी माउंट एव्हरेस्ट खाली उतरायला सुरुवात केली असती तर माझा विक्रम मी तर केलाच नसता पूर्ण, आणि पुढेही काय होईल हे सांगता येत नाही. अगदी क्षणार्धात त्यानं विचार केला आणि डिसिजन घेतलं की ह्या तरुणाला आपण वाचवायचं आहे. अर्थात याला वाचवणं फार सोपं नव्हतं या इस्रायली तरुणासाठी सुद्धा. कारण स्वतःचं ओझं सांभाळत प्लस हा जो बेशुद्ध पडलेला आहे त्याचंही ओझं त्याला स्वतः सांभाळायचं होतं. आणि ते सगळं करत असताना याचा स्वतःचा ऑक्सिजन मास्क फाटला, हँड ग्लोव्ज फाटले, त्याला हिमदंश झाला त्याच्या हाताला, ज्याच्यामुळे त्याच्या हाताची बोटं सुद्धा अम्प्यूट करावी लागली नंतर. पण तरी सुद्धा इतकी सगळी रिस्क असतानाही, स्वतःच्याही प्राणांची रिस्क असतानाही त्यानं या तुर्कस्थानच्या आयदीनला स्वतः खांद्यावर घेऊन माउंट एव्हरेस्ट उतरायला सुरुवात केली. उतरण्यामध्येही त्याला अनेक हर्डल्स आले. ते सगळे पार करत करत शेवटी 9 तासांच्या अथक परिश्रमांनंतर ते कॅम्पमध्ये पोहोचले आणि नंतर त्यांना मेडिकल ट्रीटमेंट मिळू शकली. आनंदाची गोष्ट ही की ज्याच्यासाठी या तरुणानं आपला विक्रम सोडून दिला होता, माउंट एव्हरेस्ट सर करणं सोडलं होतं, त्याचाही जीव यानं वाचवण्यामध्ये यश मिळवलेलं होतं. आता तुम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता असेल की कोण हा इस्रायली तरुण ज्याच्याबद्दल मी सांगते आहे. याचं नाव आहे नवाद बेन एहुदी. सॅल्यूट नवादला, खरोखर मनापासून सॅल्यूट. जिथे मूल्य महत्वाची ठरतात तीच गोष्ट सगळ्यासाठी महत्वाची ठरते. थँक्यू.